बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले भयानक असे भीषण असे फोटो आता माध्यमांसमोर आलेले आहेत. काल रात्री या सगळे फोटो समोर आल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. राजकीय ह्याच्यामधनं सुद्धा अनेक प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भातनं समोर आल्या होत्या आणि धनंजय मुंडे राजीनामा देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आज सकाळपासूनच या सगळ्या घडामोडींना वेग आला. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील आणि इतर राष्ट्रवादीचे नेते यांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी थेट मंत्री मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडे यांनी या सगळ्या संदर्भातला राजीनामा दिलेला आहे. अर्थात देवेंद्र फडणवीस जेव्हा विधिमंडळामध्ये आले त्यावेळेस सुद्धा त्यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा मिळालेला आहे आणि तो मी पुढे पाठवलेला आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये दिली. तर दुसरीकडे अजित पवार यांनी सुद्धा नैतिकतेच्या दृष्टिकोनातून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे असं सांगितलेलं आहे. या सगळ्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत त्यांनी या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. त्यांनी ट्विट काय केलंय ते आपण समजावून घेऊयात. धनंजय मुंडे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतायत, बीड जिल्ह्यातील मसाजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेला फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालंय. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालंय. तसंच न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे. माझ्या सतसत विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी दोन मुद्दा उपस्थित केलेला आहे. एक म्हणजे कालचे फोटो पाहून मन व्यथित झाले असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि माझ्या सतत विवेक बुद्धीला स्मरून मी हा सगळा राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. दुसरीकडे त्यांनी हा राजीनामा देताना आपलं वैद्यकीय कारण सुद्धा समोर केलेलं आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे सुद्धा मी हा राजीनामा देत असल्याचं सुद्धा धनंजय मुंडे त्यांच्या ट्विटमध्ये त्यांच्या पोस्टमध्ये म्हणालेले आहेत. अर्थात धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे. याच्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय जे नेते आहेत, विरोधक आहेत, यांच्याकडून सुद्धा या सगळ्यावर प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे. पण मसाजोगच्या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराड आणि इतर जे आरोपी आहेत त्यांना नेमकी काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला धनंजय मुंडे यांच्या या सगळ्या पोस्टवर, त्यांच्या रिएक्शनवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका.